हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी करणार आहे माझ्या किचनची पूर्णच्या पूर्ण क्लिनिंग करायची आहे. फक्त ट्रॉल्या जर जमल्या तर करेल लास्टला, नाहीतर मग वरचं जे आहे ना त्यातच मला भरपूर वेळ लागणार आहे. पण मी आधी ना सकाळी सगळे चहाचे, नाश्त्याचे, जे पण प्यायला टिफिन वगैरे बनवला ते सगळे भांडे जे आहे ना ते क्लीन करून घेते. म्हणजे कसं की किचन मोकळा झाला ना की चढून उतरायला जास्त ते टेन्शन नाही आणि मोकळ्या किचनमध्ये पटापट काम पण करता येतं. म्हणून म्हटलं आधी सगळं जे आहे ना हे खालचं क्लीन करून घेऊया आणि जे आहेत ना मग त्यानंतर जे आहेत क्लिनिंगला सुरुवात करूया. मी माझा सकाळचा स्वयंपाक जो आहे ना तो ऑलरेडी करून घेतला आहे, म्हणून 10 वाजता क्लिनिंगला सुरुवात करते. म्हणजे कसं आहे, कारण इथे 2-2.5 तास माझे गेले ना त्यानंतर स्वयंपाकाची काही इच्छा होत नाही. म्हणून पियाला टिफिन बनवतानाच मी आमचा स्वयंपाक पण होता ना जो उरकून घेतला होता. म्हणजे आता मला क्लिनिंग नंतर जे आहे निवांत अर्धा तास बसून मग जेवायला डायरेक्ट मी बसू शकते. सो ही जस्ट प्लॅनिंग आहे, कारण आपल्याला माहीत असतं आपण किती काम करतोय आणि त्याच्यानंतर आपण किती दमणार आहोत. तर तुम्ही आता इथे बघू शकता मी किचन पण पुसून काढलं, जेणेकरून मी आता खालीवर करेल तेव्हा माझे पाय वगैरे खराब होणार नाही आणि ड्रेस पण खराब होणार नाही. भांडे कुंडे घसून झाले, सगळे उतरवून घेतले. आता बघून घ्या तुम्ही, माझा गॅस पण खराब झाला आहे, ही भिंत पण खराब झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खिडकी जी आहे ना ही खूप जास्त खराब झाली. कारण इथली जी म्हणजे फोडणीची वाफ असते ना ती डायरेक्ट इथे बसत असते आणि मागच्या वेळेस पण क्लीन करायची होती पण राहूनच गेली. वरवरचं किचन क्लीन होऊन जातं पण डीप क्लिनिंग मात्र काही होतच नाही. म्हणून आज मनावर घेऊन हे सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि या सगळ्या शेल्फ आहेत ना यांना पण मला जे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे. तर चला मग सुरुवात करूया. कुठल्याही रूमचं जाळं काढायचं असलं ना की आपल्याला एवढं टेन्शन नसतं, पण जेव्हा किचनमधलं काढायचं असलं ना की सगळा खालचा पसारा आवरून घ्यावा लागतो. आता म्हटलं हे सगळं माझं क्लीन करायचंच आहे आणि किचन ओटावर पण बरीचशी काही म्हणजे जास्त काही सामान नाही आहे, पण म्हणून मी सुरुवात करते जाळं काढण्यापासून, जेणेकरून जी पण खाली आता डस्ट पडेल, जाळं पळतील, जे काही स्पायडर असतात ते खाली पळतील, तर ते पण सगळे क्लीन होऊन जातील. सो सुरुवात जी आहे ती मी जाळं काढण्यापासून करते. आणि माझ्याकडे ना हे म्हणजे मी आता काही महिन्यापूर्वीचे असं जाळं काढण्यासाठी घेतलं होतं. म्हणजे आपण त्याच्याने जे आहे फर्निचर वगैरे पण जे आहे ना त्यावरची धूळ पण जी आहे ती काढून घेऊ शकतो. कमी जास्त होतं, भरपूर त्याची हाईट असते. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, ज्या पण गोष्टी मी यूज करते किंवा प्रोडक्ट माझे टॅग पण केलेले असतात. सो तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही तिकडून घेऊ शकतात. आता जो स्प्रे बनवते ना मी, हा माझ्या पूर्ण किचन क्लिनिंगमध्ये मला कामात येणार आहे. तर मी यामध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, त्यानंतर थोडं व्हिनेगर घातलेलं आहे, 2-3 चम्मच व्हिनेगर टाकायचं. थोडा बेकिंग सोडा तुम्ही त्यामध्ये घालू शकतात आणि आपलं जे डिशवॉश लिक्विड असतं ना तर ते घालायचं आणि थोडा फ्रॅग्रन्ससाठी तुम्ही हँडवॉश असतं ना तर ते लिक्विड पण त्यामध्ये घालून घेऊ शकतात. असं हे जे स्प्रे बॉटल असते ना माझी नेहमी भरून ठेवलेली असते, म्हणजे भिंती वगैरे क्लीन करायला, गॅस वगैरे क्लीन करायला मस्त असतं ते. आणि आता बघा सगळ्या ठिकाणी मी यालाच जे आहे ती यूज करणार आहे. मी इथे जी एक शेल्फ आहे ना ही गॅसच्या वरच माझी होती. तर काय व्हायचं की मला आधी माहीतच नव्हतं की इथे मी काहीतरी असं पेपर वगैरे अंथरला पाहिजे. जेव्हा मी फर्स्ट टाईम क्लीन करायला गेली बघितलं तर एवढं त्यावर सगळं फोडणीचे जे सगळं जे असं चिकट होतं ना ते झालेलं होतं आणि मला घसून काढावी लागली ती अक्षरशः. मग त्यानंतर मी तिथे प्लास्टिकचा कागद वगैरे टाकून ठेवला होता. एक फोम शीट मिळालेलं होतं पार्सलमध्ये, ते पण तिथे अंथरून दिलं होतं. आता त्यालाच उलटं करून घेतलं, म्हणजे 8-15 दिवसानंतर मी त्याला डायरेक्ट मग जे आहे कचऱ्यात टाकून देईल. आणि अशा पद्धतीने म्हणजे काय होतं ना की आपण एखादी शीट वगैरे पण टाकली ना तर तिला पण तुम्हाला वॉश करावी लागेल. सो म्हणून मी प्लास्टिकचे कागद जे आहेत तिथे यूज केलेले आहेत. आणि त्यानंतर जे स्प्रे बॉटल मी आता पाणी तयार केलं होतं ना तेच सगळं जे आहे ना मी क्लिनिंगसाठी यूज करते. म्हणजे जे आपल्या किचन ट्रॉलीज वगैरे असतात, कॅबिनेट असतात ना ते पण क्लीन करायला हे खूप छान असतं. व्हिनेगर असल्यामुळे काय होतं ना थोडे चिकट वगैरे डाग असतात ते लगेच निघून जातात. आणि अशा पद्धतीने जे आहे मधून बाहेरून तुम्ही ह्या स्प्रे बॉटलचा यूज करून जे आहे ते क्लिनिंग करून घेऊ शकतात. एक नॉर्मल कापड घेतला आहे मी आणि त्याच्या मदतीने जे आहे ते स्प्रे करून जे आहे मग सगळं क्लीन करून घेते. हे मधल्या जे कॅबिनेट्स आहेत ना इथे पण म्हणजे एवढं व्यवस्थित माझं ऑर्गनाईज नाही आहे, कारण डब्बे आपले एकसारखे नसतात. सगळ्या गोष्टी हळूहळू होतील, सगळे एकसारखं घेणं शक्य नसतं. बऱ्याच गोष्टी कमी जास्त असतात घरामध्ये, त्यानुसार आपल्याला डब्बे जे असतात ते पाहिजे असतात. काही जुगाळू डब्बे असतात आपल्याकडे, जसं तुम्ही बघता इथे प्लास्टिकच्या बरण्या आहेत, जे दहीचे वगैरे डब्बे असतात ते आहेत. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तुझ्या घरामध्ये किडे वगैरे होत नाही का असं. तर बघा त्यासाठी जे आहे ना माझ्याकडे गेट आउट म्हणून जे असतं ना एक ट्यूब येतो व्हाईट आणि जो असतो ब्ल्यू कलरमध्ये हा ट्यूब असतो. तर 70-80 रुपयाचा मिळतो तो मार्केटमध्ये, कुठल्या मेडिकलवर पण इझिली मिळून जातो. तर मी काय करते म्हणजे तो डायरेक्ट जो असतो ना भिंतीला वगैरे असा लावायचा असतो, पण मग नंतर क्लिनिंग पण आपल्यालाच करायची असते. मग मी काय करते कागदावर वगैरे जो ट्यूब असतो ना थोडा तो टाकून द्यायचा ती पेस्ट. आणि नाहीतर मग आता जसं गोळ्यांचं हे जे म्हणजे आपले टॅबलेट्स वगैरे असतात ना त्यांचं जे असतं ना म्हणजे असं ढक्कनसारखं असतं
ना तर त्यामध्ये मी भरला आहे आणि त्याला कोपऱ्यात ठेवून दिलं आहे, जेणेकरून म्हणजे काय होतं की किडे त्याला खाण्यासाठी येतात आणि मग खाऊन मरतात. तर हे जे असतं ना, मी सगळ्या कॅबिनेट्समध्ये असं छोटं जे आहे किंवा औषधीचे ढक्कन वगैरे असतात बघा, तुम्ही त्यामध्ये ठेवू शकतात. नाहीतर मग नॉर्मल जे आहे प्लास्टिकचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्यावर तो ट्यूब जो आहे तो टाकून द्यायचा, असं भिंतीला लावण्या वगैरेपेक्षा, आणि ते जे आहे कोपऱ्यात ठेवायचं, किडे वगैरे होत नाही. आणि हा ट्रे जो आहे ना, माझी डिअर सबस्क्रायबर आहे आणि ती आता आमच्या सोसायटीमध्ये राहते, तर तिच्याकडे हळदी कुंकू होता, तर तिने तो दिलेला आहे आणि तिची आठवण मला नेहमी राहावी म्हणून मी इथे माझ्या जे आहे ना क्रॉकरी युनिटमध्ये त्याला व्यवस्थित ठेवला आहे. 2-3 दिवस आधी पियाने खेळलं त्यासोबत भरपूर, तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये पण मी शेअर केलं होतं. आणि आता मी तिच्याकडून घेऊन आली की म्हटलं बस झालं, खराब व्हायच्या आधी मला त्याला व्यवस्थित सजवून ठेवू दे. आणि आता तो तिथे ठेवलेला आहे. जे माझं क्रॉकरी युनिट आहे ना, सध्या काय एवढी त्यामध्ये क्रॉकरी नाही आहे, मी माझ्या काचेच्या बरण्या वगैरे ठेवत असते. हळूहळू घेऊयात ते पण आपण. आणि त्याला मी एवढं जास्त क्लीन नाही केलं, फक्त डोअर क्लीन करून घेतला, कारण त्याच्यामध्ये काय एवढं जास्त सामान वगैरे नाही आहे, फक्त काचेच्या बरण्या आहेत ज्या इझिली काढून ज्या आहे व्यवस्थित ठेवल्या जातात, त्यामुळे काही धूळ वगैरे पण नाही आहे त्यामध्ये. पण हे जे दोघी खालचे वरचे कॅबिनेट आहेत ना, हे माझे खूप जास्त यूज होतात, त्यामुळे इथे खराब होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा फोडणी देताच काही लागलं त्यातून, तर ते मग काढल्यानंतर ओपनच राहतं, मग त्यामुळे पण तिथे बरीचशी घाण जी असते ती होत असते. आणि बघा इथे पण तुम्हाला दाखवलं मी, तर किड्यांसाठी जे कॉक्रोच वगैरे असतात त्यांच्यासाठी पण इथे मी तसंच टॅबलेटच्या कवरमध्ये जे आहे तो ट्यूब टाकून ठेवलेला आहे. म्हणजे छोटे जुगाड आहे ते, नंतर आपल्याला क्लिनिंग करण्याचं टेन्शन पण राहत नाही. मग अशा पद्धतीने काही जर आहे आपण जुगाड करून ठेवले तर, आणि त्याच्याने खरंच कॉक्रोच जे असतात ना बऱ्यापैकी कमी होतात. आणि त्यासाठी तुम्हाला क्लिनिंग पण ठेवावी लागेल घरामध्ये. जेवढी जास्त म्हणजे रात्रीच्या वेळी काय होतं ना, रात्रीच्या वेळी किडे जास्त बाहेर निघत असतात, तर तेव्हा तुम्ही रात्रीच जर किचन व्यवस्थित क्लीन करून ठेवलं ना, तर तिथेच आपला प्रॉब्लेम जो असतो तो बराचसा सॉल्व्ह होऊन जातो. मला पण आधी सवय नव्हती रात्री किचन प्रॉपर क्लीन करून झोपण्याची, पण आता मी करून घेतली ती. आणि आपल्या घरामध्ये फर्निचर असलं ना, तर मग फर्निचरमध्ये तर हळूहळू व्हायलाच लागतात, त्यामुळे असं ट्यूब किंवा क्लिनिंग या दोघं गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे, मग काही घरामध्ये किडे होत नाही. आता जो वरचा एक हिस्सा होता ना, तो माझा पूर्ण जो आहे तो क्लीन करून झालेला आहे. आता खालच्याकडे जे आहे ते करायचं आहे मला. तसं गेल्या काही दिवसापूर्वीच मी याला क्लीन केलं होतं, पण एवढी धूळ येते ना आमच्याकडे, म्हणजे कायच सांगावं. सगळ्याचकडे हा प्रॉब्लेम असतो आणि आता उन्हाळ्यामध्ये तर काही विचारूच नका. गरम हवा आणि त्यासोबत येणारी धूळ कोणीही त्याला थांबवू शकत नाही आणि आपली क्लिनिंग पण काही कमी होणार नाही. तर मी हे पूर्ण खालचं जे आहे ते व्यवस्थित काढून ज्या बरण्या वगैरे होत्या ना, त्या व्यवस्थित पुसून घेतल्या, कारण त्यावर पण जास्त ती धूळ उडत असते. आणि जी व्हाईट आणि म्हणजे रेड कलरची तुम्ही जो जार बघितला ना, तर तो मी तुपासाठी ठेवला होता, पण तो असाच ठेवायला इतका छान दिसतो ना, म्हटलं तुपासाठी घेतला ना तर त्याला तिथेच ठेवावं लागेल, एक त्याची जागा फिक्स होऊन जाईल. म्हणून मी काही तूप काढत नाही आणि त्याला इकडे तिकडे शफल करत असते, जसा मला व्हिडिओ दाखवायचा असतो तसं. त्या पद्धतीने 8 दिवस इकडे 8 दिवस तिकडे अशा पद्धतीने ठेवते, म्हणून काही तूप काढणं त्यामध्ये होतच नाही. खालचे जे दोघी बरण्यांचे जे होते ना, ते मी आता सगळं व्यवस्थित क्लीन करून आली. आणि आता वरच्या मधला हा एक जो हिस्सा आहे ना, एवढा माझा जो करायचा आहे. बरेच असे शब्द असतात बघा, जसा हिस्सा म्हणते मी, याला मी भाग म्हणू शकते, कोपरा म्हणू शकते, कॉर्नर म्हणू शकते, पण आपल्या भागात जे काही वर्ड्स यूज केले जातात ना, आपल्या तोंडात सगळ्यात पहिले तेच येत असतात. तर असे शब्द बरेच लोक जे असतात ते पकडून घेतात की रचने म्हणजे काय, हिस्सा म्हणजे काय. तर सो प्लीज इग्नोर करत जा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचल्यात ना की ओके हिला हे म्हणायचं आहे, की तिथल्या तिथे सोडून देत जा. कारण प्रत्येक भागातले मी वर्ड शिकायला बसली तर मला खरंच पहिलेपासून सुरुवात करावी लागेल. चला असो, हे जे होतं ना, हे मी जेव्हापासून फर्निचर केलं आहे ना, मी याला क्लीनच केलेलं नव्हतं. आणि माझ्याने चूक अशी झाली की लास्ट टाईम पण मी एक कोपरा जेव्हा म्हणजे त्या साईडची शेल्फ जी होती ना ती क्लीन केली ना, तेव्हा मला हे रिअलाईज झालं होतं की मी इकडेही जे आहे कागद वगैरे अंथरून घ्यायला पाहिजे, पण मी असंच जे आहे कंटाळवाणं मला वाटलं आणि मी काही केलं नाही. आणि आता बघा मला अक्षरशः म्हणजे स्प्रे बॉटलने एवढा स्प्रे मारून पण ते निघत नव्हतं. मग स्क्रबरने जर मी स्क्रब करून काढलं असतं ना, सगळा चिकटपणा असं झालेलं होतं तिथे, तर स्क्रबरचे सगळे स्क्रॅचेस पडले असते. म्हणून जे माझ्याकडे वाईप्स होतं ना, त्या वाईप्सवर मी डायरेक्ट डिशवॉश लिक्विड टाकलं आणि त्याच्याने सगळं क्लीन करून घेते. मी तुम्हाला वरून पण दाखवलं, भरपूर खराब झालं होतं. सगळं सामान खाली उतरवून मग जे आहे पूर्ण व्यवस्थित क्लीन केलं. आणि आता म्हटलं पुढच्या वेळेला ही जे आहे ना, एवढा तामझाम करायचं वेळ पडायला नको मला. आणि लगेच जे आहेत म्हणजे मार्केटमध्ये शीट्स वगैरे मिळतात, मला असं वाटतं की घ्यायला काही हरकत नाही आहे, घेऊ शकतो आपण, पण असं वर वगैरे ठेवण्यासाठी ना, जिथे म्हणजे फोडणीची वाफ वगैरे जाणार आहे ना, तिथे असे शीट मला असं वाटतं की ठेवूच नाही. कारण ते असं गोष्ट होते की त्यांना आपण फेकू पण शकत नाही, त्यांना क्लीन करून मग तुम्हाला वाळवून पुसून मग तुम्हाला ठेवावं लागेल. त्यापेक्षा प्लास्टिकचे कागद मला असं वाटतं की बेटर आहे. प्लास्टिकचा कागद ठेवायचा पाहिजे तेवढ्या साईजचा कापून, आणि पुढच्या वेळेस क्लिनिंग करताना तो कागद डायरेक्ट टाकून द्यायचा, म्हणजे तो एक जो क्लिनिंगचा जो भाग असतो ना पुढच्या वेळेला, तेवढा टाईम पण
वाचतो आणि मेहनत पण वाचते आपली. तर मी इथे अशा पद्धतीने काही कागद ठेवून दिले तात्पुरता, कारण एवढं मोठं प्लास्टिकचे शीट माझ्याकडे नव्हते, म्हणजे पिशवी वगैरे नव्हती. आणि जशी मोठी पिशवी अवेलेबल झाली की मग रिप्लेस करून जे आहे जो कागद ठेवला ना तर तो मी काढून घेईल. ट्राय करा की किचनमध्ये जे आहे ना कार्डबोर्ड वगैरे तुमचं राहणार नाही, कारण कार्डबोर्डमुळे पण काय होतं ना किडे जास्त त्यामध्ये जे असतात ना येऊन थांबतात, त्यामुळे कार्डबोर्ड वगैरे ठेवू नका. आणि ट्यूब वगैरे जे आहे जशा पद्धतीने सांगितलं तसं ठेवा, किड्यांचा प्रॉब्लेम तुमचा बराचसा सॉल्व्ह होऊन जाईल. चला आता हा जो कॉर्नर होता हा पण माझा क्लीन झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ती म्हणजे ही खिडकी. तर मला काच जो होता ना तो क्लीन करून घ्यायचा होता आणि त्यासाठी मी काय करत होती ना, मध्ये-मध्ये जसं मला आठवण येत होती ना, मी स्प्रेमध्ये म्हणजे स्प्रे बॉटल जी होती ना ती तिथे मारत होती परत-परत, जेणेकरून जे तेलाचे चिकट डाग आहेत ना तर ते तेवढे सॉफ्ट होतील आणि निघायला लवकर निघून जाईल. सो याला जे असतं ना मॅनेजमेंट पाहिजे, काम कमी करून घ्यायचं असेल तर थोडा स्मार्ट जे आहे ते आपल्याला बनावं लागेल आणि त्या पद्धतीने मध्ये-मध्ये मारत होती ना, म्हणून बरेच जे तेलाचे चिकट डाग होते ना ते असे सॉफ्ट झाले होते. आणि आता मी जे आहे ना त्या वाईपने जे आहे ना मस्त त्याला क्लीन करून घेते. जेव्हा पाहिजे तेव्हा जे आहे स्प्रे बॉटल आहेच माझ्याकडे आणि काचेवरचं कितीही चिकटपणा असू द्या अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केलं ना तर मस्त क्लीन होऊन जातं. पण याला वेळ एवढा लागत होता ना मला, कारण बऱ्याच दिवसापासून म्हणजे खूपच महिने झाले होते क्लीनच केली नव्हती खिडकी. अगदी मी खाली वर करून करून एवढी वैतागली होती ना, शेवटी मी ती किचन ओट्यावरच बसून घेतलं. म्हटलं जाऊ दे बाई आता काही होत नाही माझ्याकडून. आणि किती वेळ ना म्हणजे, आणि व्हिडिओच्या हिशोबाने काय होतं की एकदा मनुष्य वर चढला की आपण डायरेक्ट पूर्ण क्लीन करूनच खाली उतरतो, पण कॅमेरा ॲडजस्ट करायचा, इकडून करायचा तिकडून करायचं, नुसतं मला खाली वर चढ करत होतं. आणि मला मग वाटत होतं की नको आता मी बसूनच करून घ्यावं. आणि अशी पण आपली क्लिनिंग होते आणि तुम्ही ह्या गोष्टीला रिलेट करणार म्हणून मी तेवढा पार्ट तुम्हाला दाखवला की एक टाईम असा येतो की आपण वैतागलेलो असतो क्लिनिंगला आणि अगदी आपली बॉडी जी असते ती पूर्ण दमून गेलेली असते, तरी पण आपल्याला पुढचं काम कंप्लीट करायचं असतं. आणि किती त्यासाठी म्हणजे मोटिवेशन लागतं ना की पूर्ण बॉडी दमली आहे, माइंड दमलं आहे, तरी पण आपण पुढचं काम कंटिन्यू करतो. चला असो, एवढी मेहनत करून माझी खिडकी जी होती ती पूर्णपणे क्लीन झाली. जाडीची खिडकी होती ती पण मी पूर्ण जी आहे ती व्यवस्थित क्लीन करून घेतली. आणि हे जे आता छोटा रॅक होता ना याला पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि आता खाली उतरवून घेते त्याला. आता सगळ्या किचनवर जे आहे ना हे लिक्विड सगळं मस्त स्प्रे करून घेते आणि जिथे जास्त चिकटपणा वाटत असेल तिथे मी घसून काढेल आणि बाकी ठिकाणी जिथे काही गरज नाही किंवा वाफ वगैरे जिथे बसत नाहीत तिथे फक्त मी वाईप केलं तरीही चालतं आहे. मी किचन क्लीन करण्यासाठी ना जास्त करून वाईप्सचा उपयोग करत असते आणि त्या पण क्लीन कराव्या लागतात. मी विचार करते की जे यूज अँड थ्रो असतात ना, म्हणजे 4-5 वेळा यूज करा आणि फेका, तसंवालं काहीतरी घ्यावं. कारण हे पण वाईप्स काय होतात की काही दिवसानंतर म्हणजे नवीन 8-15 दिवस खूप छान वाटतं ते क्लीन करायला, पण हळूहळू त्यामध्ये पण डस्ट जे आहे ते ॲब्झॉर्ब व्हायला लागते आणि मग त्यांचा कलर जो असतो तो थोडा काळपट दिसायला लागतो. तर मला असं वाटतं की तसं मी काहीतरी घ्यावं. आता ही शेवटची आहे, यूज करून झाली की ते घेऊया आणि मग तुमच्यासोबत शेअर करते त्याचा रिव्ह्यू की ते चांगले की हे चांगले म्हणून. आणि ठरवलेलं होतं मी मला अशी क्लिनिंग करायची आहे ना की क्लिनिंग झाल्यानंतर जेवढी माझी बॉडी आणि म्हणजे एवढी दमलेली असणार आहे ना मी, ती क्लिनिंग बघितल्यानंतर अगदी फ्रेश वाटलं पाहिजे अशी क्लिनिंग करण्याच्या हिशोबाने आज जे होतं मनावर सगळं घेतलेलं होतं. मी पूर्ण काना कोपरा पूर्ण घसून काढलं. मी अक्षरशः इकडून बघून तिकडून बघून कुठे दिसत तर नाही ना एखादा तेलाचा थेंब उडलेला असेल आणि तो राहून गेला असेल, असं सगळी क्लिनिंग केली होती मी. आणि बघा गॅस क्लीन करण्यासाठी ना मला जेव्हा नवीन माहीत नव्हतं ना तर मी स्क्रबरचा यूज केला आणि थोडे स्क्रॅचेस जे आहेत ते पडलेले आहेत, एकाच बर्नरला पडले लकीली. आणि अचानक असं क्लीन करता करता माझ्या लक्षात आलं की चला आपण पितांबरीचा यूज करूया का. पितांबरी फक्त घ्यायची अशी फिंगरवर आणि जास्त ओलं नाही करायचं, थोडं ओलसर आणि कोरडंच राहू द्यायचं आणि त्याच्याने फक्त जोर लावून तुम्ही घसून काढा. याच्याने स्क्रॅचेस पण पडत नाही जर तुमचा असा गॅस असेल तर. आणि जितका पण चिकटपणा असेल ना फक्त पितांबरीने तुम्ही काढून घेऊ शकतात. आणि म्हणजे 8 मी तर आता मला क्लिनिंग करायचीच होती म्हणून गेले 8 दिवसापासून मी काही व्यवस्थित क्लीन करत नव्हती, गॅस म्हणून जास्तच खराब झाला होता. पण आपण रेग्युलर बेसिसवरून म्हणजे 8-10 दिवसातून जरी तुम्ही एकदा पितांबरी घेऊन व्यवस्थित क्लीन केलं ना तर तुमचा गॅस कधीच खराब होणार नाही आणि स्क्रॅचेस तर अजिबात येणार नाही. पण जो स्टीलचा भाग असतो ना बऱ्याच वेळा मी तिथे जी आपली जाडी असते बघा, जी घसायची जी घिसणी असते आपली त्याच्याने घसते, पण मग काय होतं त्याच्याने फिंगर भरपूर खराब होऊन जातात. असा ब्रश असला ना की याच्याने काय होतं ना जास्त आपल्याला मेहनत पण लागत नाही आणि हात पण खराब होत नाही. मग कितीही कडक असू द्या, कितीही चहा ओतून तिथे पूर्ण कडक झालेला असू द्या, अशा ब्रशने जे असते ते सगळं निघून जातं. सो असे 2-4 गोष्टी ज्या असाव्यात त्या आपल्या किचनमध्ये हँडी असाव्या जेणेकरून आपलं काम जे आहे ना ते लवकरात लवकर होईल आणि मेहनत पण लागणार नाही. आता एवढा पूर्ण भाग जो आहे तो माझा किचन क्लीन करून झाला आहे. आता एक शेवटची गोष्ट उरली आहे ती म्हणजे हे सिंकवाला एरिया.
जसं माझ्याकडे स्प्रे बॉटल ऑलवेज सोल्युशनने भरून असते ना, तशी माझी एक छोटी बॉटल आहे. ह्या बॉटलमध्ये ना मी पाणी आणि जे लिंबूसत्व असतं ना आणि थोडं मीठ हे टाकून जे असते ना त्यांचं मिश्रण जे असतं ना, असं हे पाणी त्यामध्ये भरून ठेवते. आणि स्टीलचे वगैरे तुम्हाला कुकर असेल, कढई असेल, नळ असेल, तुमचं सिंकचा जो एरिया असेल ते पूर्ण जे आपलं म्हणजे सिंक असतं भांडे घासायचं, हे पण त्याच्याने ना म्हणजे जे क्षारचे डाग असतात ना ते तर इतके इझिली निघून जातात ना आणि कुठल्याही सोल्युशनची जास्त मग काही गरज पडत नाही. तांबे पितळाचे भांडे पण त्या पाण्यातून तुम्ही फक्त असे काढून घेतले ना तरी त्यावरची सगळी जी घाण असते ना ती निघून जाते. आणि असं मी बनवून ठेवते म्हणजे जेव्हा कधी गरज पडली, आता जे सिंक आहे माझं व्यवस्थित मला क्लीन करून घ्यायचं आहे 3-4 दिवसातून, तर जे म्हणजे स्क्रबरवर हे पाणी थोडं ओतायचं आणि मस्त सिंक जे आहे ते क्लीन करून टाकायचं. आणि आमच्याकडे हार्ड वॉटर खूप आहे, त्यामुळे जे आहे अशा गोष्टी ज्या आहेत जुगाडू कराव्याच लागतात, कारण घसून घसून हात दुखायला लागतात. पण ते हार्ड वॉटरचे स्टेन जे असतात ना ते अजिबात निघत नाही. आणि बाथरूममधले नळ वगैरे असतात ना त्याला पण तुम्ही जे आहे या पाण्याने मस्त जे आहे म्हणजे वॉश करून घेऊ शकतात आणि छान होऊन जातात मग नळ, जे पण काही हार्ड वॉटरचे स्टेन असतात ते सगळे निघून जातात. आणि आता हे झाडं होते, हे पण माझे इथेच ठेवलेले असतात खिडकीवर. बाय द वे हे खरे प्लांट आहेत. हे लकी बांबू आहे, म्हणजे त्यातली व्हरायटी आहे. मनी प्लांट आहे इथे ठेवलेलं. मॉन्स्टेराचं छोटंसं एक लावलेलं होतं पाण्यामध्ये छोट्या बॉटलमध्ये. तर म्हटलं यांनाही आता क्लीन करून घ्यावं. त्यांचं पण जे पाणी वगैरे होतं ना व्यवस्थित मी सगळं जे आहे चेंज करून घेतलं. आणि माझा हा एवढा एरिया आहे ना हा पण माझा फायनली क्लीन झालेला आहे. वाटतंय हे सगळं 15 मिनिटात झालं आहे, पण मला 2.5 तास या सगळ्या गोष्टीसाठी लागलेले आहेत. आता ज्या गोष्टी खाली उतरवल्या होत्या त्या सगळ्या जागच्या जागी ठेवते. आणि माझं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे, अगदी काटेकोर. फक्त माझे जे आहेत ना ट्रॉलीज राहिल्या त्या नेक्स्ट टाईम कधीतरी करते, कारण कंबर खूप दुखायला लागलं आहे आता. आणि गॅस तर असा क्लीन केला आहे ना की बघा मीच दिसते त्यामध्ये, एवढं छान क्लीन झालेलं आहे ते पण कमीत कमी एफर्ट्समध्ये, महत्त्वाचं म्हणजे. आणि बघा गॅसच्या मागचा एरियासुद्धा पूर्ण क्लीन झालेला आहे. आणि मग असं क्लिनिंग जेव्हा बघायला मिळते ना तेव्हा मग तुम्ही कितीही दमलेला थकवा असतो ना सगळा निघून जातो. आणि काहीसं माझ्यासोबत असंच झालं. तर बघा मग आता किती छान दिसतंय ना आता किचन. काही चेंजेस झाले नाहीत, पण जे चेंजेस आतून झालेत ना किचनमध्ये क्लिनिंगच्या बाबतीमध्ये ते फक्त मला माहिती आहे. आणि तुम्ही मला समजून घेऊ शकतात की यामागची मेहनत आणि यामागचं सॅटिस्फॅक्शन काय असेल असं. चला असो, व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.